महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणुकीची घोषणा भारत निवडणूक आयोग यांच्याकडून करण्यात आली असून या निवडणुकीसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानाची वेळ सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली असून त्याच दिवशी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणात विशेष लक्ष लागले आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5 जागा, शिवसेनेला 2 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त 13 मते असल्यामुळे महायुतीनं आणखी एक उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान विधान परिषदेतील उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड या 9 आमदारांचा कार्यकाळ संपत असल्यानं त्यांच्या जागांसाठी ही निवडणूक होत आहे. ज्यामुळे पुढील राजकीय समीकरणांवरही या निकालाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.